Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ता नावात मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या या रविवारच्या दिवशी सकाळी आपण एकत्रित येऊन देवाची स्तुती आणि आराधना करायचा जो निश्चय केला आहे, त्याचं वचन ऐकण्याचा आपण जो निश्चय केला आहे, खरोखर प्रभू आपल्याला त्या निश्चयाचं प्रतिफळ देणार आहे आणि तो आपल्या बरोबर बोलणार आहे. हालेलुया. त्याचं वचन जे आहे ते आपल्या जीवनाशी आपल्याशी बोलतं. त्याचं वचन आपल्या जीवनाला मार्ग दाखवतं आणि आपल्याला हे जीवन जगत असताना त्याच्या वचनाद्वारे आशीर्वाद मिळतो आणि खरोखर त्याचं वचन आपलं जीवन बदलून टाकतं. प्रेज द लॉर्ड. चला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत. हालेलुया, हालेलुया. स्तुती. धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. ही सुंदर शिवे तू आमच्या जीवनात दाखवलीस म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, आमच्या प्रत्येकाला या सकाळच्या दिवशी प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाला सांभाळस, आम्हाला तू हा नवीन दिवस दाखवलास म्हणून तुझे उपकार मानतो देवा. आम्ही प्रार्थना करतो ज्या पण गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत प्रभू येशू, ज्या पण गरजा आहेत, ज्या विनंती आहेत प्रभू येशू, त्या सर्व तुला ठाऊक आहेत प्रभू येशू आणि त्या सर्व तू पुरवणार अशाची खात्री आहे प्रभू येशू. होय प्रभू येशू, आज सकाळी आम्ही त्या चरणाजवळ आलो असताना तू आमच्या प्रत्येकाशी बोल आणि आमच्या प्रत्येकाला तुझ्या वचनाद्वारे भर अशी प्रार्थना करतो. तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये राज्य करू दे आणि आम्हाला तुझ्याकडची शांती आहे ती आमच्या प्रत्येकाला मिळून अशी प्रार्थना करतो. इथून पुढची सर्व हातात समर्पित करून ही प्रार्थना विनंती धन्यता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणतोय. आमेन. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगा है. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगा है. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 जिस नाम से
गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा, सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु। हालेलुया हालेलुया, प्यार है तुझसे, 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 प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु, तुझसे यीशु, तुझसे यीशु, तुझसे यीशु। हालेलुया, हालेलुया। जे परमेश्वराची आशा धरून राहतात ते नवीन शक्ती संपादन करतील। आमेन, ओ हालेलुया। येशू, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो आमच्या राजा, आणि आमची आशा तू आहे प्रभू येशू। आमचे जे सर्व प्रभू येशू, आमचे सर्व all our strength is in you, Lord Jesus Christ. ओ प्रभू येशू, आमची सर्व जे ताकद आहे ती तुझ्यामध्ये आहे प्रभू येशू। तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा राजा आहेस, आणि प्रभू आम्ही तुझ्यावर लक्ष केंद्रित करतो प्रभू येशू। आम्ही आमचं लक्ष तुझ्यावर लावतो प्रभू येशू, कारण की आमची शक्ती तुझ्यापासून आम्हाला प्राप्त होते। आमचं सामर्थ्याचा उगम तू आहेस प्रभू येशू। हो येशू, तुझं वचन म्हणतं की आम्ही हिंमत धरली पाहिजे, आम्ही खंबीर राहिलं पाहिजे, कारण की तू आमच्या बरोबर आहे। आणि खरोखर प्रभू येशू, आज सकाळी प्रत्येक जण हे वचन आज आम्ही कबूल करतो की आम्ही आज खंबीर आहोत, आम्ही आज हरणार नाही, आम्ही घाबरणार नाही। सैतानाच्या कुठल्याही हत्याराला आम्ही घाबरणार नाही, सैतानाचं कुठलंही जे अटॅक्स आहेत आमच्या प्रभू येशू त्याला आम्ही घाबरणार नाही, तर आम्ही खंबीर राहणार आहोत, आम्ही हिंमत धरणार आहोत, कारण की आम्हाला खात्री आहे की तू आमचं सामर्थ्य आहे, तू आमचं बळ आहे प्रभू येशू, आणि तुझं सामर्थ्य जेव्हा आमच्या बरोबर असतं प्रभू येशू, तेव्हा या जगामधली कुठलीही ताकद आमच्या विरोधामध्ये उभी राहू शकणार नाही। हो येशू, तुझं सामर्थ्य आमच्या बरोबर आहे, तू आमच्या बरोबर आहेस। तुझं वचन म्हणतं माय प्रेझेन्स शॅल गो विथ यू, माझं सानिध्य तुमच्या बरोबर जाईल। आणि खरोखर प्रभू येशू, हे जीवन जगत असताना तुझं सानिध्य आमच्या जीवनात आमच्या बरोबर आहे, म्हणून तुझे आभार मानतो येशू। धन्यवाद आमच्या राजा, धन्यवाद आमच्या प्रभू। हालेलुया। या जीवनातील सर्व उतार चढावामध्ये प्रभू येशू तू आमच्या बरोबर आहेस, म्हणून तुझे आभार मानतो। या जीवनातील सर्व कठीण प्रसंगात तू आमच्या बरोबर आहेस, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू। होय, जरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल की वादळ आलं आहे, तरी घाबरू नका, भिवू नका, कारण की त्या
वर्चस्व करणारा जो प्रभू आहे, त्या लाटांना शांत करणारा जो प्रभू आहे, तो आपल्या बरोबर आहे आणि तो आपल्याला त्यातून बाहेर काढणार आहे. हालेलुया, हालेलुया. उठती लहरों में, डूबती नैया में, 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 तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियां, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियां. जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, जब मैं थका गिरा और निर्बल भी, तूने ही चंगा किया. यहोवा शाबोत मेरा, तूने ही चंगा किया. यहोवा शाबोत मेरा, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, सर्व बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू सर्व बल है प्रभु. धन्यवाद येशू. परमेश्वराची आशा धरून राहणारे, नवीन शक्ती संपादन करणारे. हालेलुया. हो येशू, जरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल की वादळ उठलं आहे, कुठलीही गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही, तरी आपण आज घाबरणार नाही, आपण कुठल्याही गोष्टीला भिणार नाही. कारण की जो लाटांना शांत करणारा परमेश्वर आहे, जो वादळांना शांत करणारा परमेश्वर आहे,
तो आपल्या बरोबर आहे आणि तो आपलं सामर्थ्य आहे, तो आपलं सामर्थ्य आहे. हो येशू, तू मेरा बल है प्रभू, तू मेरा बल है प्रभू. या आजारामध्ये, या कठीण प्रसंगामध्ये तू माझं बल आहे प्रभू येशू. हो येशू, तू मला आरोग्य देणार असल्याची खात्री आहे प्रभू येशू. या कठीण प्रसंगातून तू मला बाहेर काढणार असल्याची खात्री आहे प्रभू येशू. हो प्रभू येशू, तू मला प्रभू येशू माझ्या मनामध्ये शांती देणार असल्याची खात्री आहे प्रभू येशू. तुझ्या सामर्थ्यासाठी आणि तुझे आभार मानतो. हो येशू, तू आमच्या बरोबर आहेस, मग तुझे उपकार मानतो प्रभू येशू. हे जीवन जगत असताना तू आम्हाला तुझं सामर्थ्य दिल्यास, मग तुझे उपकार मानतो प्रभू येशू. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू, इथून पुढच्या सर्व वेळेचा ताबा तू घे, आमच्या जीवनाचा ताबा तू घे प्रभू येशू. आणि प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाशी बोल प्रभू येशू. जे वचन तू आमच्यासाठी पाठवलंय त्या वचनाप्रमाणे आम्हाला जीवन जगण्यासाठी मदत कर प्रभू येशू. आणि प्रभू येशू, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं नाव उंचावण्यास तू कर प्रभू येशू. आमच्या प्रत्येकाला प्रभू येशू तू तुझं सामर्थ्याने भर अशी प्रार्थना करतो. आणि प्रभू येशू, आमच्या प्रत्येकाला खंबीर राहण्यासाठी मदत कर, कारण की तू आमचं सामर्थ्य आहे, तू आमचं सामर्थ्य आहे प्रभू येशू. तू मेरा बल है प्रभू, तू मेरा बल है. इथून पुढची सर्व तू आता समर्पित करून ही प्रार्थना विनंती धन्यता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तो आहे. आमेन. हालेलुया. आज सकाळी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोलावण्यावर स्वागत करतो. या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये जेथे कुठे आपण आहात, आपण देवाचं वचन ऐकत आहात. आणि माझी खात्री आहे की देवाचं वचन आमचं आत्मिक जीवनामध्ये आम्हाला बळ देण्याकरता खूप गरजेचं आहे. देवाचं वचन आत्मा आणि जीवन आहे. देवाचं वचन हे आमच्या प्रत्येकासाठी खूप महत्वाचं आहे. चला सकाळी आपण देवाच्या वचनाकडे वळूया. इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि 32 ते 37 ही वचने. इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय 32 ते 39. पूर्व काळचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली. कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला, तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झाला. कारण बंदीवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. या इब्री लोकाच्या पत्रामध्ये जो या पत्राचा लेखक आहे, बहुधा त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो ज्यूइश बॅकग्राऊंड आहे किंवा यहुदी पार्श्वभूमी त्याची आहे. आणि साधारण इसवी सन 7 ते 70च्या या काळामध्ये हे पत्र लिहिण्यात आलं. या पत्र लिहिण्याचा जो महत्वाचा उद्देश आहे की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला असे अनेक यहुदी लोक जे यहुदी धर्म सोडून जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या या विश्वासामध्ये वाढत होते, पण तत्कालीन जे रोमन साम्राज्य आहे त्यांच्या छळामुळे किंवा त्यांनी केलेल्या अतोनात छळामुळे त्यांना आपापली मालमत्ता गमवावी लागली. या नवीन विश्वासांचा छळ होत होता आणि म्हणून त्यांच्यापैकी बरेच जण पुन्हा आपल्या यहुदी धर्माकडे माघारी गेले आणि त्यांनी विश्वासामध्ये स्थिर व्हावं यासाठी हा या इब्री लोकाच्या पत्राचा जो लेखक आहे त्याने जे लिहिलेलं आहे, जे उत्तेजनार्थ जे शब्द आहेत, जे पवित्र आत्म्याच्या द्वारे शब्द आहेत ते आज सकाळी आपण वाचलेले आहेत. आणि इथे तो असं म्हणत आहे 32व्या वचनामध्ये की पूर्व काळचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली. तो असं म्हणतो तुमचे पूर्व काळचे दिवस आठवा की जेव्हा तुम्हाला प्रकाश मिळाला, जेव्हा तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्ञान प्राप्त झालं, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला प्राप्त झाला, ज्या दिवशी तुमचं तारण झालं, ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवला, ज्या दिवशी तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आणि त्या दिवशी किंवा त्या काळामध्ये तुम्ही पूर्व काळचे दिवस आठवा की तुम्हाला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली. झोंबी हा जो काही शब्द आहे तो एक संघर्ष आहे किंवा झगडणं आहे. हा शब्द आपल्याला प्रामुख्याने याकोबाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं की जिथे याकोबाने देवदूताबरोबर
झोंबी केली, संघर्ष केला आणि त्याला म्हटलं की मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. आणि झोंबी करणं म्हणजे झगडणं आहे, संघर्ष करणं आहे, विजय प्राप्त होईपर्यंत झगडणं आहे. आणि इथे हा शब्द प्रयोग करण्यात आला की जिथे म्हटलं की तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली. म्हणजे जरी जीवनामध्ये तुमच्या दुःख होतं तरीही तुम्ही धीराने त्याला तोंड दिलं, तुम्ही त्या काळातही धीर धरला. हे तुमचे पूर्वकाळचे विश्वासामध्ये आल्यानंतरचे दिवस तुम्ही आठवा. आणि आता जे विश्वासापासून पुन्हा माघारी चाललेले आहेत त्यांच्यासाठी तो असं म्हणत आहे की तुम्ही तुमच्या मालमत्तेची हानी तुम्ही आनंदाने सोसली. म्हणून आता 35व्या वचनामध्ये म्हटलं आहे की म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. दोन महत्वाच्या गोष्टी या वचनांमध्ये लेखक सांगत आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे की पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रतिफळ आहे. की ज्या वेळेला तुम्ही धैर्य धरला किंवा तुम्ही धीराने या सर्व गोष्टी हाताळत आहात, तुम्ही तुमचं धैर्य खचू न देता जर या परिस्थितीमध्ये टिकून राहिला तर तो असं म्हणतं की आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. त्याचं प्रतिफळ मोठं आहे. देवाचं वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेला मत्ती 6 मध्ये म्हटलं आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुमचा गुप्तदर्शी पिता त्याचं तुम्हाला प्रतिफळ देईल. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता आणि पहा ना की ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो आपल्या प्रार्थनेचं प्रतिफळ आपल्याला मिळतं. देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो की हन्ना ज्या वेळेला मंदिरामध्ये आली आणि ती देवाकडे रडून प्रार्थना करत होती. ती देवाच्या मंदिरामध्ये आली पहिले शमूएलच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये आणि तिने देवाला प्रार्थना केली की देवा तू या माझ्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, या दासीच्या दुःखाकडे तू पहा, माझं दुःख तू पहा. आणि तिने देवाला रडून प्रार्थना केली आणि देवाचं वचन सांगतं की देवाने तिची आठवण केली, देवाने तिची प्रार्थना ऐकली आणि ज्या गोष्टीसाठी तिने देवाला मागितली ती गोष्ट देवाने तिच्या जीवनामध्ये केली. म्हणजे ती वांझ होती, तिला मुलबाळ हवं होतं आणि परमेश्वर देवाने तिला लेकरू देऊन आशीर्वादित केले. आमच्या प्रार्थनेचं आम्हाला प्रतिफळ मिळतं. या मत्ती सुसमाचाराच्या 6व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुमचा गुप्तदर्शी पिता तुला त्याचं फळ देईल. एवढंच नाही तर या मत्ती 6 मध्ये म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही उपास करतो आमच्या उपासाचं फळ देव आम्हाला देतो. उपासाचं फळ तो आम्हाला, तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचं फळ देईल. आपल्यापैकी बरेच जण उपास करतात, खूप चांगला आहे. तुम्ही बुधवारी उपास करा, शुक्रवारी उपास करा, रविवारी उपास करा, सोमवारी उपास करा, कोणत्याही दिवशी तुम्ही उपास करा. परंतु ज्या वेळेला तुमच्या उपासाचा उद्देश हा आहे की मला थोड्या वेळासाठी या जगातल्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आहे, माझं अन्न बाजूला ठेवायचं आहे, मला आत्मिक अन्न सेवन करायचं आहे जे देवाचं वचन आहे, मला प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा आहे, मला देवावर बोलायचं आहे. आणि हा जर उपासाचा उद्देश असेल, कोणाला दाखवण्यासाठी नाही, कोणाला सांगण्यासाठी नाही की मी 3 उपास केले, मी 40 उपास केले, हे सांगण्यासाठी नाही, तर गुप्तदर्शी पित्याला दिसावं म्हणून ज्यावेळेस आम्ही उपास करतो, त्यांना आमच्याकडे पाहावं म्हणून आम्ही उपास करतो. देवाचं वचन सांगतं तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचं फळ देईल. उपासाचं प्रतिफळ आम्हाला मिळतं. देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो एस्तेरने 3 दिवस उपास केला आणि त्याचं प्रतिफळ तिला मिळालं. एलियानं 40 दिवस उपास केला, मोशेनं 40 दिवस उपास केलं, प्रभू येशू ख्रिस्तानं 40 दिवस उपास केलं, दानिएलाने 21 दिवस उपास केले. ज्या प्रत्येक वेळेला लोकांनी उपास केला त्या उपासाचं प्रतिफळ देवानं त्यांना दिलं. ज्या कोणत्याही कारणासाठी त्याने देवाकडे प्रार्थना केली, देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. आम्ही ज्यावेळेला उपास करतो देव त्याचं प्रतिफळ आम्हाला देतो. एवढंच नाही तर मत्ती 6 मध्ये म्हटलं की ज्यावेळेस आम्ही दानधर्म करतो त्यावेळेस तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचं फळ देईल. देवाच्या वचनात प्रेषितांच्या कृत्याच्या 10व्या अध्यायात आपण वाचतो की कर्नेल्य नावाचा मनुष्य जो प्रार्थना करणारा होता, एवढंच नाही तर तो दानधर्म करणारा होता. आणि देवदूत एक दिवशी त्याच्या घरामध्ये आला, दृष्टांतामध्ये त्याला देवदूताला पाहिलं आणि देवदूतानं या कर्नेल्याला सांगितलं की तुझ्या प्रार्थना आणि तुझे दानधर्म हे देवासमोर स्मरणात आलेले, देवाने त्याची आठवण केलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही दान धर्म करता, ज्यावेळेस तुम्ही कुणाला तरी मदत करता, गाजावाजा न करता, तुम्ही उजव्या हाताने काय करता ते डाव्या हाताला समजत नाही, इतकं गुप्त तुमचा दान धर्म आहे, त्याचं प्रतिफळ दे तुम्हाला निश्चित अर्थाने. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचं फळ दे. आज सकाळी या देवाच्या वचनामधून आपण पाहत आहोत की या 2 महत्वाच्या गोष्टींवर या लेखकाने भर दिलेला आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रतिफळ. तो असं म्हणत आहे की तुम्ही धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. म्हणजे जरी जीवनामध्ये समस्या आहेत, संकट आहे, छळ आहे, त्रास आहे, पण तुम्ही धीराने त्या ठिकाणी राहा.
टिकून राहा, विश्वासामध्ये टिकून राहा, कारण त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये वाचतो, ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये सेवा करतो, त्यावेळेला त्याचं प्रतिफळ देव आम्हाला देतो. कोणत्याही प्रकारची सेवा असेल, सेवेचे वेगवेगळे प्रकार आहेत. मी फक्त पालखी सेवेबद्दल बोलत नाही, वेगळ्या प्रकारची सेवा आहे. पण कोणतंही कार्य जे देवाच्या राज्यासाठी तुम्ही करत आहात, देवाच्या मंदिरासाठी तुम्ही करत आहात, त्याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देतो. जकर्या याजक ज्यावेळेस तो मंदिरामध्ये सेवा करत होता, परमेश्वर देवाने गब्रिएल देवदूत त्याच्याकडे पाठवलं आणि सांगितलं की जकर्या, तुझी विनंती ऐकण्यात आलेली आहे, देवाने तुझी सेवा पाहिली आहे, या सेवेचं फळ परमेश्वर तुला देत आहे. आणि देवाने त्याच्या पत्नीला लेकरू जकर्या आणि अलिशिबा, ही वयातीच झाली होती, वृद्ध झाली होती, त्यांना मुलबाळ नव्हतं, परंतु त्यांच्या मंदिरातल्या सेवेचं प्रतिफळ परमेश्वर देवाने त्यांना दिलं. त्यांची प्रार्थना देवाने ऐकली आणि परमेश्वर देवाने त्यांना फलद्रूप केलं आणि देवानं अलिशिबेला मुलगा देऊन आशीर्वादित. ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये सेवा करता, त्यावेळेला परमेश्वर त्या सेवेचा मान सन्मान करतो, ती सेवा देव आशीर्वादित करतो, त्याचं प्रतिफळ आम्हाला मिळतं. आणि या वचनामध्ये आपण हेच पाहत आहोत की धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. आपलं धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. या नवीन विश्वासामध्ये वाढत असलेले जे लोक आहेत, ज्यांनी आपला यहुदी धर्म सोडून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जीवन जगत होता, एक वेळ त्यांच्या जीवनामध्ये अशी आली की ते पुन्हा आपल्या विश्वासापासून माघारी झाले होते. त्यावेळेला त्यांना या पत्राद्वारे, या वचनाच्या द्वारे त्यांना आठवण करून देण्यात आली की तुमचे पूर्वकाळचे दिवस आठवा, की त्यावेळेला तुम्ही कसं त्या दुःखामध्ये देखील टिकून राहिला. आज सकाळी आपल्या जीवनाकडे पहा, या लॉकडाऊनच्या अगोदरच्या काळातली गोष्ट पहा, या कोरोना संकटाच्या काळाच्या अगोदरची गोष्ट पहा, 2 वर्षापूर्वीच्या गोष्ट तुम्ही पहा, की जिथे दुःख होतं तरीही या दुःखामध्ये तुम्ही टिकून होता. आज समस्या वेगळ्या आहेत, समस्या पुष्कळ असतील, प्रत्येकाच्या समस्या आणि अडचणी वेगळ्या आहेत, पण देवाचं वचनामध्ये सांगत आहे धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये असं वाटतं ही परिस्थिती किती वेळ राहील, किती दिवस मी असंच राहणार आहे, किती दिवस माझी आर्थिक परिस्थिती काहीच बदल होणार नाही, किती दिवस हे आजार आमच्या घरामध्ये आहेत, किती दिवस नात्यातला दुरावा असाच राहणार आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवता, माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, तुम्ही ईश्वर विश्वास ठेवत आहात, धैर्य सोडू नका, तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळणार आहे. देवानं अब्राहमाला सांगितलं उत्पत्तीच्या 15 अध्यायात 1 वचनामध्ये, त्याला म्हटलं अब्राहमा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठं प्रतिफळ मिळेल, तुला मोठं प्रतिफळ मिळेल. त्यानं अब्राहमाला सांगितलं अब्राहमा घाबरू नकोस, मी ढाल आहे. ढाल कशासाठी आहे? संरक्षण करण्यासाठी आहे. परमेश्वर देव अब्राहमाला समजला की अब्राहमा मी तुझी ढाल आहे, म्हणजे ज्या वेळेला शत्रू सैन्य तुझ्यावर येईल त्यावेळेला एखाद्या ढालीप्रमाणे मी तुझं रक्षण करीन, मी तुझी ढाल आहे. परमेश्वर आमची ढाल आहे, परमेश्वर आम्हाला आमचं रक्षण करणारा देव आहे. त्यानं अब्राहमाला म्हटलं अब्राहमा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठं प्रतिफळ मिळेल. का? कारण अब्राहमाला देवावर विश्वास ठेवला. 25 वर्ष त्यानं देवावर विश्वास ठेवला. ज्या दिवशी देवाने त्याला सांगितलं तू आपलं घर सोड, आपले नातेवाईक सोड आणि मी दाखवीन त्या देशात जा, आणि अब्राहम परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो गेला. कारण सगळं काही सोड, जे देवाने सांगितलं ते करण्यासाठी तो तयार झाला. 25 वर्ष. आणि देवाने त्याची भेट घेतली. देवाने त्याला सांगितलं की अब्राहमा तुला मोठं प्रतिफळ मिळेल. ज्यावेळेस तुम्ही देवासाठी काही गोष्टींचा तुम्ही त्याग केलेला आहे, ज्यावेळेस तुम्ही देवासाठी तुमचे जे काही मित्र आहेत ते तुम्ही सोडून दिले आहेत, देवासाठी तुम्ही वाईट गोष्टी सोडून दिल्या आहेत, देवासाठी तुम्ही तुमच्या सुखसोयी सोडून दिल्या आहेत, तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल. हे देवाचं वचन आहे, हे देवाचं वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्याला सांगितलं की जो माझा अनुयायी होतो, ज्याने सुवार्तेसाठी आपले आई, आपले घर, आपली शेतीवाडी, बायका मुले सोडलेले आहेत, त्यांना मोठं प्रतिफळ मिळेल. परमेश्वर आम्हाला प्रतिफळ देणारा देव आहे. आज सकाळी माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, जेथे कुठे आपण देवाचं वचन ऐकत आहात, देवाचं वचन सांगत आहे तुम्ही धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. धैर्य सोडू नका, निराश होऊ नका, हताश होऊ नका. देवाची सेवा करत राहा, प्रार्थना करत राहा, उपवास करत राहा, देवाच्या राज्याला आशीर्वाद असावा, देवाच्या मंदिरामध्ये देवाची सेवा करा, तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळणार आहे. देव तुमची सेवा पाहत आहे, देव तुमची प्रार्थना ऐकलेली आहे, देवाने तुमचं उपवास पाहिलेलं आहे, देवाने तुमचं दान धर्म पाहिलं. या सगळ्या गोष्टीची नोंद देवाकडे आहे आणि त्याचं प्रतिफळ तुमच्या मार्गावर आहे.
देव त्याचं प्रतिफळ देत आहे. आणि पुढच्या वचनामध्ये असं म्हणतो या 37व्या वचनामध्ये, कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. जो येणार आहे तो येईल. दुसरी गोष्ट या 37व्या वचनामध्ये सांगितली म्हणजे आमची जी गौरवी आशा आहे त्याच्याबद्दल तो बोलत आहे. आमची गौरवी आशा, तुमची आणि माझी गौरवी आशा ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा गौरवाने येणार आहे आणि ज्या वेळेला तो येईल त्यावेळेला आम्ही त्याच्याबरोबर अंतराळामध्ये घेतले जाणार आहोत. ही आमची गौरवी आशा. पहिलं पुनरुत्थान ही आमची गौरवी आशा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन ही आमची गौरवी आशा आहे. आणि या वचनामध्येच म्हटलं आहे अगदी थोडा वेळ राहिला आहे. अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, तो उशीर करणार नाही. जो येणार आहे, कोण येणार आहे तर प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. त्यानं म्हटलं मी लवकर येतो, मी लवकर येतो. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. तुमची आणि माझी गौरवी आशा ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त येणार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या वेळेला आम्ही नव्हतो, परंतु ज्यावेळी त्याचं दुसरं आगमन होईल त्यावेळेला आम्ही निश्चित अर्थानं असणार आहोत. आज जर त्याचं गौरवी आगमन झालं तर आम्ही क्षणात निमिषात बदलून जाणार आहोत. आम्हाला गौरवी देह प्राप्त होणार आहे आणि आम्ही अंतरामध्ये घेतले जाणार आहोत. जे आमच्या अगोदर प्रभूमध्ये झोपे गेलेले आहेत त्यांचं पुनरुत्थान होईल आणि ते देखील अंतरामध्ये घेतले जाणार आहे. येशूचं दुसरं येणं ही आमची गौरवी आशा आहे. ही आमची गौरवी आशा आहे. आणि या ठिकाणी या 37व्या वचनामध्ये म्हटलं आहे अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. जो येणार आहे तो येईल. प्रभू येशू ख्रिस्त येईल, उशीर करणार, उशीर करणार. आमच्या आजूबाजूला जी परिस्थिती आज आम्ही पाहत आहोत, लढाई आहे, भूकंप आहे, दुष्काळ आहेत, रोगराई आहेत, आजार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या वचनामध्ये सांगितलं तसंच घडत आहे. मग ते कृष्णवर्तमान 24वा अध्याय, मार्क कृष्णवर्तमान 13वा अध्याय, लूक कृष्णवर्तमान 21वा अध्याय आणि आणखी पुष्कळ वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावेळेला काय होईल या संबंधाने सांगितलं. आणि आम्ही त्या काळामध्ये राहत आहोत. आमच्या आजूबाजूला ज्या घडामोडी होत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताने जे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलंय अगदी तसंच होत आहे. शेवटच्या काळाची चिन्ह जी दिलेली आहे तीच होत आहे. आणि वचनामध्ये म्हटलं आहे जो येणार आहे तो येईल, उशीर करणार, तो उशीर करणार. प्रतिफळ, आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आणि म्हणून जे पुन्हा माघारी चालले होते, जे आपल्या यहुदी धर्माकडे पुन्हा वळत होते, अशांना विश्वासामध्ये स्थिर करण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे लेखक त्यांना सांगत आहे की जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही, तो उशीर करणार नाही. आणि मग पुढे म्हटलं आहे 38व्या वचनामध्ये की माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. माझा नीतिमान मनुष्य, माझा नीतिमान मनुष्य. रोमकारस पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला नीतिमान ठरवलं आहे. ख्रिस्ताची धार्मिकता त्याने आम्हाला दिलेली आहे. ते नीतिमान आम्ही आहोत येशूवर विश्वास ठेवल्यामुळे. येशूच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला नीतिमान ठरवलं आहे, त्याने आम्हाला धार्मिक ठरवलं आहे. आणि देवाचं वचन सांगतं की माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, म्हणजे तो विश्वास ठेवेल आणि त्याच्यामुळे तो जगणार आहे. विश्वास ठेवल्यामुळे त्याचं तारण होणार आहे. विश्वास ठेवल्यामुळे या देवाच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचं प्रतिफळ त्याला मिळणार. विश्वास ठेवल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताची जी दुसऱ्या येण्याची जी गौरवी आशा आहे याच्यामध्ये त्याला सहभाग असणार आहे. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. देव काय म्हणत आहे? तो जर माघार घेईल, परिस्थिती पाहून माघार घेईल, अडीअडचणी पाहून माघार घेईल, आजार त्रास समस्या पाहून माघार घेईल, जीवनातील परिस्थितीला कंटाळून माघार घेईल, देवाचा विश्वास त्याचा उडून जाईल, अविश्वासामुळे तो माघार घेईल, अंतःकरण कठीण झाल्यामुळे तो माघार घेईल, देवाविषयीची वेगळ्या शंका कुशंका मनात आल्यामुळे तो जर माघार घेईल, देवाचं वचन सांगतं की तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही, मला आनंद वाटणार नाही. कारण देवाचं वचन सांगतं कोणी दुर्जन मरावा याच्यामध्ये मला संतोष नाही. मागं फिरा आणि जिवंत राहा. कोणाचा नाश होण्याने देवाला आनंद होत नाही. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये म्हटलं आहे
की देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. येशूच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं. देवाची इच्छा ही आहे की आम्ही जिवंत राहावं. अनुवादाच्या पुस्तकाच्या 30व्या अध्यायामध्ये त्यानं म्हटलं, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि श्राप आज मी तुझ्या पुढे ठेवले आहेत. तू जीवन निवडून घे म्हणजे तू आणि तुझा वंश जिवंत राहील. देवानं जीवन आणि मरण दोन्ही दिलेलं आहे, परंतु त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही जीवनाची निवड करावी, कारण कोणी मरावं याच्यामध्ये देवाला आनंद होत नाही. आणि या वचनामध्ये म्हटलं आहे, तो जर माघार घेईल, आपल्या विश्वासापासून मागे जाईल, पत्नाकडे जाईल, देवाची सेवा करणं सोडून देईल, येशूची भक्ती करणं सोडून देईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. आणि मग 39 वचन पुन्हा एकदा आम्हाला विश्वासामध्ये स्थिर करण्यासाठी असं म्हटलं आहे, परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. हालेलुया. आपला नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही. आपण ते पळकुटे नाही. आपण आता मागे फिरणार नाही. परिस्थिती कठीण असली तरीही आता आपण देवाशी विश्वास राहणार आहोत. देवाबरोबर आपण पुढे जाणार आहोत. देवाबरोबर आपण चालणार आहोत. आपण माघार घेणार नाही. आजार आला म्हणून आता आपण माघार घेणार नाही. आर्थिक समस्या आल्यात म्हणून आपण आता माघार घेणार नाही. कुठल्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून माघार घेणार नाही. आपण माघार घेणार नाही. आपण माघार घेणाऱ्यापैकी नाही. आपण त्या हरणाऱ्यापैकी नाही. आपण विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. आपण विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. देवाचं वचन सांगतं, परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. आपण विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. दिवस वाईट आहे, जीवन कठीण आहे, पण एक महत्वाची गोष्ट ही आहे, जीवन किती कठीण असतं तरी देव कधीही बदलत नाही आणि देवाची वचन कधीच बदलत नाही. या वचनामध्ये म्हटलं आहे, आपण माघार घेणाऱ्यापैकी नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आपण आहोत. आपण विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. आज ज्या घरामध्ये तुम्ही देवाची भक्ती करत आहात, आपल्या भावाला, बहिणीला, आई वडिलांना, जे कोणी आपल्या शेजारी आहे त्यांना सांगा की आपण माघार घेणाऱ्यापैकी नाही, आपण विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. हालेलुया. आम्ही विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. आमचा विश्वास आहे की येशू पुन्हा येत आहे. आमचा विश्वास आहे की आम्हाला प्रतिफळ निश्चय मिळणार आहे. आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. देव आम्हाला प्रतिफळ देणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे. ही आमची गौरव आशा आहे. आणि म्हणून आता आम्ही माघार घेणार. या सुरुवातीच्या शतकाची मंडळी साधारण 60 ते 70च्या काळात जे अनेक यहुदी प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून पुन्हा माघारी चालले होते, त्यांनी विश्वासामध्ये स्थिर व्हावं, विश्वासामध्ये त्यांनी टिकून राहावं, याच्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांच्याकरता हे पत्र लिहिण्यात आलं. ते फक्त त्या काळातल्या विश्वासासाठी नाही, तर ते आजच्या पिढीतील आमच्यासारख्या प्रत्येकासाठी आहे. प्रत्येक विश्वासासाठी आहे. ज्या प्रत्येक वेळेला आमच्या मनामध्ये आम्ही हताश झालो, निराश झालो, आम्हाला असं वाटतं की आता आम्ही थांबावं, आता आम्ही मागं जावं, आता आम्ही माघार घ्यावी, अशा प्रत्येकासाठी देवाचं वचन आहे की आपण माघार घेणाऱ्यापैकी नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. हालेलुया. तर चला यावेळेस आपण डोळे बंद करूया, देवाचे आभार मानूया, विश्वासामध्ये टिकून राहूया. आपण आपल्या घरामध्ये जे कुठे आहोत, आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण देव सदा सर्वदा जिवंत राहणारा देव आहे. तो युगानुयुग राज्य करणारा आहे. आपण त्याचे पुत्र कन्या आहोत. आपण देवाचे लोक आहोत. आपण देवाचे निवडले आहोत. आपण देवाची मंडळी आहोत. आपण देवाची मुलं आहोत. परिस्थिती किती कठीण असली तरी आता आम्ही माघार घेणार नाही. आम्ही येशू बरोबर असणार आहोत. येशू बरोबर आम्ही चालणार आहोत. येशू येईपर्यंत, आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही या विश्वासामध्येच राहणार आहोत, कारण येशू आमच्यासाठी महत्वाचा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुझे आभार मानतो येशू. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो येशू. हालेलुया. जीवन अनिश्चित असलं तरीही प्रभू येशू तू सर्वदा आहेस. तू आम्हाला सोडून जात नाहीस. युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित आमच्या बरोबर राहण्याचं वचन दिलंस. आभार मानतो. आमच्या कठीण परिस्थितीत, या कठीण काळामध्ये तू आमच्या बरोबर आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू आम्हाला हात देतोस, आम्हाला उभं करतोस, आम्हाला जगण्याकरता बळ देतोस, आम्हाला ताकद देतोस, आम्हाला मदत करतोस येशू. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो येशू. आज सकाळी प्रभू देव आम्ही प्रार्थना करतो,
जे माझे भाऊ बहीण तुझं वचन ऐकत आहे, ज्या घरामध्ये आहे, जेथे कुठे ते सभेमध्ये आहेत प्रभू देवा, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना आशीर्वाद दे, त्यांच्या विश्वासामध्ये त्यांना तू नव्याने उभं कर प्रभू येशू. त्यांना तू विजयशाली जीवन जगण्यासाठी मदत कर प्रभू देवा. त्याच्या समस्यांच्या कठीण काळातून ते जात असतील प्रभू, मी प्रार्थना करतो त्यांना तू मदत कर, त्यांना तू सहाय कर प्रभू येशू. जर कोणी आजारी असतील त्यांना तू बरं कर प्रभू येशू. ज्या अडचणीत असेल त्यांच्या अडचणी दूर कर प्रभू. प्रत्येकाच्या विश्वासामध्ये त्यांना तू स्थिर कर, स्थिर कर प्रभू देवा. त्याचं धैर्य खचू देऊ नकोस. विश्वासामध्ये डळमळीतपणा आला असेल तर तू काढून टाक प्रभू देवा. माझ्या भावा बहिणी तू विश्वासामध्ये स्थिर कर, अशी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करतो प्रभू. तुझं गौरव आगमन होईपर्यंत आम्ही माघार घेणाऱ्यापैकी नाही, तर आम्ही विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. म्हणून देवा आम्हाला मदत कर या विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी. पुन्हा एक वार तुझ्या वचनासाठी आभार मानतो, तुझी स्तुती करतो, येशूच्या नावात मागतो. हा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वरा प्रमुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न करो आणि तुम्हाला शांती दे. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतर्गत राज्य करू. आपल्या शेजारी जे कोणी आहेत आपण एकमेकांना सांगूया की आपण माघार घेणाऱ्यापैकी नाही, आपण विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. हालेलुया. देव आपणास आशीर्वाद.